स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। होपफुली तुम्ही सगळे मजेत असाल। सो आज आम्ही आलो आहोत अमेरिकेतील एका फार्ममध्ये। सो अमेरिकेतील फार्म कसे असतात हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे। सो आपल्याकडे मोस्टली शेती ही पारंपरिक पद्धतीने केली जाते। शेतकरी लोक आपल्याकडे कशी शेती करतात हे तर सगळ्यांनाच माहीत आहे, पण इथे अमेरिकेमध्ये शेती करण्याची पद्धत ही वेगळी आहे। शेतीमध्ये फक्त शेती पिकवणं एवढंच इथं केलं जात नाही, तर अमेरिकेमध्ये शेती ॲज अ बिझनेस कशी केली जाते हे आज तुम्हाला बघायला भेटेल। आणि या व्हिडिओमधून तुम्हाला हेही आयडिया भेटेल की तुम्ही भारतामध्ये जर तुमच्याकडे भरपूर अशी शेतजमीन असेल तर शेती करत करत त्याचा बिझनेस म्हणून तुम्ही कसा शेतीचा वापर करू शकता आणि त्यातून कसं डबल इन्कम करू शकता ह्याचीही आयडिया भेटेल। त्यामुळे हा पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला बऱ्याचशाच आयडियाज भेटतील। आणि आपण बघूया आता ह्या शेतामध्ये काय काय आहे, कसं छान यांनी डेकोर केलेलं आहे, काय काय वस्तू विकण्यासाठी ठेवलेल्या आहेत आणि इकडे शेतीची पद्धत कशी आहे, त्या जेवढ्या पॉसिबल आहे तेवढ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेन। सो हा फार्मचा एंट्रन्स आहे आणि एंट्रन्सला बघा किती छान असं त्यांनी सेटअप बनवलेला आहे। दोन्ही साईडला 2 ट्रॅक्टर ठेवले आणि छान वेलकम टू फिलिप्स फार्मचा असा बोर्ड लिहिलेला आहे। सो चला आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये काय काय गोष्टी आहेत ते पण बघूया। सो आता आम्ही फार्मच्या आतमध्ये आलो आणि तुम्हाला बघा दोन्ही साईडला इकडे इकडे भरपूर क्रिसमस ट्री दिसत आहेत आणि हे बघताना असे वाटत आहेत की नकली आहेत की काय, पण नाही, ह्या सगळ्या ओरिजिनल क्रिसमस ट्री आहेत। सो तुम्हाला मी जवळून दाखवते कशा आहेत या। आपल्याला हव्या त्या साईज प्रमाणे आपण क्रिसमस ट्री घेऊ शकतो। ही झाडं बघा किती छान मोठी मोठी आहेत आणि बघताना असं लिटरली वाटते की नकली झाडं आहेत, पण ही ओरिजिनल झाड आहे। आणि तुम्ही खाली बघू शकता की ना ही झाडं तोडलेली आहेत, अंतराळी दिसतात। आय डोंट नो यांची झाडांना टवटवीत ठेवण्यासाठी हे लोक एक्झॅक्टली काय यूज करतात किंवा हे वेदरमध्येच अशी टवटवीत राहत आहेत की काय, तर मला याची आयडिया नाही आहे। पण हे लोक ना क्रिसमसचे ट्रीज आहेत ना उगवतात आणि पर्टिक्युलर साईजमध्ये रेडी झाल्यानंतर विकण्यासाठी असे ठेवून देतात। क्रिसमसला ना अमेरिकेमध्ये प्रत्येकाच्या घरी क्रिसमस डेकोरेशन केलं जातं आणि क्रिसमस ट्री हे तर कंपल्सरीच आहे। त्याच्यामुळे क्रिसमस ट्रीला खूप खूप डिमांड असते। तुम्ही कुठल्याही स्टोअरमध्ये गेला नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सगळीकडे क्रिसमस ट्री विकण्यासाठी आलेले असतात आणि नकली ट्री भरपूर भेटतात, पण काही लोकांना ओरिजिनल ट्री पण हवा असतो। सो जे ओरिजिनल ट्री जे हौशी लोक आहेत ते लोक खरेदी करतात, पण मोस्टली लोक नकली ट्री घेण्याचा ट्राय करतात, कारण हे प्रत्येक वेळी झाडांना उगवणं तोडणं काही लोकांना आवडत नाही। मग काही लोकांची तशी प्रायोरिटी असते, पण काही लोकांना खूप ट्रेडिशनल पद्धतीने क्रिसमस साजरा करायचा असतो, त्यामुळे त्यांना तो ओरिजिनल क्रिसमस ट्री हवा असतो। मग असे ट्री घरी घेऊन जायचं, मग त्यांना फुल डेकोर करायचं, लाइटनिंग करायचं, असे भरपूर छान छान डेकोरेशन करतात। सो इथे या साईडला पण भरपूर अशी झाडं तोडून ठेवलेली आहेत, जेणेकरून ज्यांना कोणाला घ्यायचंय तर डायरेक्टली जो हवा आहे ज्या साईज प्रमाणे घेऊन जाऊ शकतील। झाडांची प्राइस किती आहे विचारत तर हे बघा $300, म्हणजे एका झाडाची प्राइस आहे $300 आणि इंडियन करन्सीमध्ये विचाराल तर जवळजवळ 24,000 रुपयांचं हे झाड आहे। आणि हे फक्त 2 महिने जास्तीत जास्त टिकू शकतं, त्यानंतर हे सगळं कचऱ्यात जाणार आहे। सगळं क्रिसमस सेलिब्रेशन झाल्यानंतर सगळे लोक कचरा फेकून देतात, पण बघा फक्त क्रिसमससाठी एवढी 24-25 हजाराची झाडं शोसाठी, म्हणजे खरंच आश्चर्य आहे। हे लोक ट्री कशी पॅक करतात ते मी तुम्हाला दाखवते। सो हे बघा ट्री पॅक करण्याची ही मशीन आहे। सो त्याच्यामध्ये डायरेक्टली ती ट्री टाकली जाते आणि मस्त ती लगेच 2 मिनिटात पॅक होऊन येते। सो कोणाला हवं असेल, जे कोणी इथे ट्री खरेदी करतात त्यांना अशा पद्धतीने हे लोक ट्री पॅकिंग करून देतात। सो हे बघा पाठीमागे पूर्ण सेटअप बनवलेलं आहे, म्हणजे बरेचसे लोक आले तर ते तिकडे बसून हँगआउट करतील। सो चला आपण जाऊया आणि तिकडे काय काय आहे ते बघू। इथे या लोकांनी हा लेटर बॉक्स ठेवलेला आहे आणि इकडे पेन आणि पेपर पण दिलेला आहे। सो कोणाला आपली विश इथे लिहून लेटर बॉक्समध्ये टाकायची असेल तर ते टाकू शकतात।
या लोकांनी छान अशी आयडिया केली आहे. खूप सारे स्टोअर्स ठेवले डिफरंट वस्तूंसाठी डिफरंट सेक्शन बनवण्यात आलेलं आहे आणि सगळीकडे डेकोर केलं आहे. आणि हे जे ग्रीन कलरचं तुम्हाला राऊंड सर्कल दिसतोय त्याला इकडे व्रेंच बोलतात. हा अमेरिकन घरांच्या लोकांच्या दरवाजावरती बघायला भेटतो. इथे आर्टिफिशियलमध्ये खूप ऑप्शन्स भेटतात आणि खूप सुंदर भेटतात, पण काही लोकांना ओरिजिनल झाडापासून बनवलेला पण हवा असतो स्पेशली क्रिसमससाठी. त्यामुळे ह्या फार्मवाल्यांनी असे व्रेंच पण इथे विकायला ठेवलेले आहेत. आणि ही आहे सांताची गाडी. सो यांनी अगोदरच छान असं क्रिसमसचं डेकोरेशन पण करून ठेवलेलं आहे आणि या गाडीमध्ये मे बी सांता पण येईल आणि क्रिसमस दिवशी हे लोक छान सेलिब्रेट करतील. इकडे प्रत्येक स्टोअरमध्ये मॉलमध्ये आणखीन बऱ्याचशाच ठिकाणी असे इव्हेंट सेलिब्रेट केले जातात जिकडे सांता येतो, छानपैकी गिफ्ट्स देतात आणि खूप छान हॅपनिंग असतं. सो ह्या लोकांनी पण छान असं फार्मवरती ते हॅपनिंग बनवलेलं आहे सगळं. सो इथे स्टोअर्स पण आहेत. जर आपल्याला काही विकत घ्यायचं असेल फार्मबद्दल तर त्यांनी बऱ्यापैकी खूप साऱ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि जे काही फ्रेंच वगैरे भेटणार डेकोरेशनच्या गोष्टी आहेत त्याला ते ओरिजिनल ट्रीपासून बनवलेले आहेत. सो छान एक अट्रॅक्शन आहे. सो इथे खाण्याच्या पण गोष्टी आहेत पण आपल्यासारख्या नाही आहे. सँडविच वगैरे किंवा बर्गर वगैरे पण नाही. हॉट चॉकलेट कॉफी अँड ॲपल सायडर विनेगर ॲपल सायडर समथिंग काही हॉट चॉकलेट घेतलं इथे बघू शकतो की म्हणजे बऱ्यापैकी जर आपल्याला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल की आम्ही फार्म मधून आलोय तर भेटलं फार्मच्या गोष्टी आपल्याकडे जसं पिकल असतं आपल्याकडे ट्रॅडिशनल लोणचं म्हणू शकतो. सो आम्ही घेतला आहे हॉट चॉकलेट आणि इथे बसून मस्त आम्ही ड्रिंक्स एन्जॉय करतोय. आजचं वातावरण पण एकदम कोल्ड आहे त्याच्यामुळे मस्तच वेगळाच फील आहे. आणि मी तुम्हाला दाखवलं की त्यांनी काय काय गोष्टी विकायला ठेवल्या होत्या. सो ह्यांच्या फार्ममध्ये बनलेल्याच गोष्टी त्यांनी विकायला पण ठेवलेल्या आहेत जेणेकरून लोक इथे बघण्यासाठी आल्यानंतर काहीतरी खरेदी पण करून जातात. आणि छान डेकोरेशनच्या पण वस्तू विकण्यासाठी ठेवल्या आहेत जेणेकरून आपण एक आठवण म्हणून पण घेऊन जाऊ शकतो. म्हणजे यांची आयडिया पण छान आहे. आणि त्या साईडला बघा तो ट्रक पण आहे, फूड ट्रक असेल मे बी तो किंवा मिल्क प्रोडक्ट्स वगैरे त्याच्यामध्ये विकत असेल. आज तो बंद आहे कारण आता फार्म संपायची वेळ आली. ऑलमोस्ट थंडीला सुरुवात झाली आहे पण तिकडे पण ते लोक भरपूर काहीतरी अट्रॅक्शनसाठी आणि इथे येणाऱ्या लोकांसाठी खाण्यापिण्याच्या गोष्टींची अरेंजमेंट करत असतील. इथे या लोकांनी फूड ट्रक ठेवलेला आहे, बीबीक्यू आहे पण आता सध्यासाठी बंद आहे. तर काय अमेरिकेमध्ये ना फूड ट्रक ही कन्सेप्ट खूप फेमस आहे. आपल्याकडे जसे रोडवरती किंवा आपल्या कुठेही कॉर्नरला शॉप्स बघायला भेटतात स्नॅक्सचे वगैरे किंवा रेस्टॉरंट असतात पण तसे अमेरिकेमध्ये ना फूड ट्रक असतात. पण फूड ट्रक कधी आहे ना हे पण खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी भरपूर मोठी प्रोसेस असते, परमिशन्स वगैरे लागतात, लायसन्स लागतात. तो ह्या फार्मवाल्यांनी इथे फूड ट्रक ठेवलाय जेणेकरून ज्यावेळी खूप गर्दी असते समर टाइम मध्ये त्यावेळी इथे लोकांना खाण्यासाठी ऑप्शन्स पण राहतील. सो इथे मी फायरपीट ठेवलेलं आहे. फायरपीट ही अमेरिकेतलं खूप ट्रॅडिशनल गोष्ट आहे. म्हणजे घरोघरी आणि घराच्या बॅकयार्डमध्ये थंडीच्या टाईममध्ये सगळीकडे बघायला भेटतं. सो लोक मस्त ट्रॅडिशनली इकडे थंडीमध्ये बाहेर असं फायरपीट बनवून त्याच्या बाजूला खुर्च्या टाकून बसलेल्या असतात. सो या लोकांनी इथं पण ठेवलेले आहेत, भरपूर आहेत. आज क्राऊड कमी आहे, आज मोस्टली लोक नाही आहेत त्याच्यामुळे एकच त्यांनी ठेवलं आहे. पण इथं तुम्ही बाहेर बघू शकता की भरपूर 5-6 ठेवलेले आहेत. सो जास्त गर्दी असेल तेव्हा ते सगळे चालू करत असतात. सो इथे यांनी अशा प्रकारचं ट्रक ठेवलेला आहे. असं म्हणजे लोक आल्यानंतर त्याच्यासोबत फोटो काढायला. आणि हा एक खूप जुना ट्रक आहे. एक्झॅक्टली मॉडेल मला आत्ता माहीत नाही आहे कोणतं पण अमेरिकेतलं असं खूप जुना आणि एकदम ट्रॅडिशनल कार असते असं वाटतं. आणि त्याला ट्रक का बोलतात? आपल्याकडे मोस्टली अशा गोष्टींना कार बोलतात आणि ह्याला इथे ट्रक बोलतात. पण ह्याचा बॅक बघा कसं त्याला ट्रक का बोलतात हे मी तुम्हाला दाखवते. सो ह्याच्या पाठीमागे डेक आहे, ओपन स्पेस आहे. तर इथे जर मागे ओपन असेल तर त्याला ट्रक असं बोलतात.
सो इथे एक असं डेकोरेशन म्हणून असं ते ठेवलेलं आहे. सो इकडे छान फोटो काढू शकतो किंवा असंच डेकोरेशन किंवा छान वाटतं फार्म मध्ये आल्यानंतर म्हणून असं ते ठेवलेलं आहे. आणि त्या गोष्टी आहेत तिकडे फार्म वगैरे खूप छान छान गोष्टी आहेत. पण तिकडे जाण्याचा एंट्रन्स सध्या तरी बंद दिसतोय. त्यांना विचारायला हवं की तिकडे जायचं असेल तर कसं जायचं. सो विचारून बघूया. आता थंडी चालू झाली आहे त्यामुळे थंडीमध्ये तिकडे जायला परमिशन आहे चालू आहे नाहीये काहीच माहित नाही. सो बघूया आपण असेल तर जाऊया. आणि इकडे पण यांनी काहीतरी केलंय ते पण बघूया आपण. आणि हा बघा हा सेक्शन काय आहे तर इथे लिहिलंच आहे तुम्हाला दिसत असेल फिलिप्स फार्म जेम्स मायनिंग. आणि इथे कसं शक्य आहे विचारलं तर ह्यांनी एक छान अशी इंटरेस्टिंग गोष्ट केलेली आहे. इथे ना आपल्याला एक बॅग देतात. त्या बॅगमध्ये ना भरपूर सारे जेम्स असतात आणि रिअल जेम्स. सो हे लोक काय करणार की हे लोक ना ऑल ओव्हर वर्ल्ड मधून आणलेले आणि असं काहीतरी आहे इकडे याच्यामध्ये जेम्स असतात. सो आपल्याला ती जेम्सची बॅग देणार. त्याच्यामध्ये भरपूर माती आणि बऱ्याचशाच अशा रॉ मटेरियल्स किंवा बऱ्याचशाच गोष्टी माती दगड सगळे मिक्स असतात. त्यातून आपल्याला ते जेम्स शोधून काढायचे पण ते रिअल जेम्स. आणि मग ते आपण घेऊन ते आपल्याला एक बॉक्स एक देणार. इकडे आतमध्ये जायचं. आतमध्ये गेल्यानंतर ते छान असे वॉश करायचे आणि त्याच्यातून शोधून जे काही जेम्स आहेत ते आपण घ्यायचे. आणि ते मेन म्हणजे आपले असणार बघ. ते रिअल जेम्स घेऊन आपण आपल्या घरी जाऊ शकतो. सो कितीला आहे काय हे माहित नाही पण कशा पद्धतीचे भेटेल मी तुम्हाला दाखवते. म्हणजे हे बघा जेव्हा आपल्याला ती लोक एक बॅग देणार त्याच्यामध्ये सगळं मिक्स असणार हे असं. आणि तिथे जाऊन आपल्याला ते क्लीन करावं लागणार. अशा टाईपचा बॉक्स देणार. आणि हे याच्यामध्ये आपण पूर्ण माती त्याच्यामध्ये काही वाळू असेल दगड असेल सगळं साईडला काढायचं. आणि फायनली आपल्याला हे असे जेम्स भेटतात. सो इथे भरपूर प्रकारचे आहेत. प्रत्येकाचं नाव पण लिहिलेलं आहे. आणि हे असे स्केल्स भेटणार. सो अशा पद्धतीचे आपल्याला रिअल वाले भेटणार. आणि हे जेम्स कुठे भेटतात कसे भेटतात तर बघा इथे ना त्याचा मॅप पण दिलेला आहे. म्हणजे फक्त असं नाहीये की कुठलंही रॅन्डमली भेटणार. म्हणजे त्यांनी सांगितलंय की कॅनडा आहे मेक्सिको आहे कोलंबिया आहे USA ऑस्ट्रेलिया बरेचसेच कंट्री मधून आलेले. आणि याच्यामध्ये ऑल ओव्हर कंट्रीज मधून आपल्याला आलेले भेटणार. आणि विशेष म्हणजे बघा इथे इंडियामध्ये भेटलेले पण आहे. सो इंडियामध्ये जे काही आपल्याला भेटलेल्या गोष्टी आहेत ह्या लोकांनी आणलेल्या ते सगळे जेम्स आपल्याला इथे भेटणार. ह्या मॅपमध्ये तुम्हाला स्पष्ट दिसत असेल की बघा इंडिया आणि ब्राझील त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जेम्स आहेत. आणि इकडे खाली कस्टम्स ऑफ द वर्ल्ड लोकेशन इथं नाव दिलेलं आहे. सो आपल्याला कळेल की कुठले कुठले कसे भेटतात. छान आहेत म्हणजे वेगवेगळे. पण आता सध्या हे बंद आहे ओपन नाही आहे त्याच्यामुळे आपण नाही घेऊ शकत आहे. असतं तर मी 100% घेतलंच असतं. त्यांनी वॉश करून क्लीन करायसाठी कसं स्पेस दिलाय मी तुम्हाला दाखवते. सो इथे आणि पाण्याची टाकी ठेवली आहे आणि त्याच्यातून पाणी असं फ्लो मध्ये येणार. आणि आपण मग इथे ते वॉश करून आपले जे काही जेम्स आहेत ते घेऊ शकतो. छान आहे म्हणजे ही पण आयडिया आणि कन्सेप्ट इथे मला छान वाटते. आणि हा आहे बार. सो अमेरिकेमध्ये अल्कोहोल आणि कोल्ड्रिंक्स हे खूप सगळ्या ठिकाणी ओपनली विकलं जातं. त्याच्यामुळे त्यांनी हा बार पण बनवलाय. सो ज्यांना कोणाला ड्रिंक्स प्यायचे असतील तर ते इथून घेऊ शकतात. पण आज हे बंद आहे त्यामुळे आपण तर ट्राय नाही करू शकत.
ह्या साईडला बघा मेन जे फार्म आहे ना ते ह्या साईडला स्टार्ट होतं. म्हणजे फार्म मध्ये खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी आहेत आणि ऍक्च्युअली काय शेती केली जाते, ते काय उगवलं जातं, यांची झाडं, शेतीचं वगैरे सगळा पार्ट ह्या साईडला आहे. आणि भरपूर एंटरटेनमेंटच्या गोष्टी आहेत बघण्यासाठी. काऊ वगैरे जे काही ॲनिमल्स आहेत तिकडे पाळले जाणारे ते सगळे तिकडे आहेत बघण्यासाठी. पण आता विंटर चालू झालंय आणि सीझन संपलाय त्याच्यामुळे सध्या बंद झालंय, तर आपण तिकडे जाऊ शकत नाही. ह्या इकडच्या एरियामध्ये हवा तेवढं फिरू शकतो. सो आता नेक्स्ट टाइम कधी बघता येईल माहीत नाही, पण ठीक आहे, थोड्याफार गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असतील. छान गोष्टी आहेत तिथे बघण्यासाठी आणि यांनी बरंच छान असं फार्मिंग केलेलं आहे. त्या साईडला बघा ती मक्याची शेती आहे पूर्ण. म्हणजे आपल्याकडे जसं मक्याची शेती केली जाते ना सेम तशीच केली जाते, पण इकडे खूप मोठ्या साईजमध्ये केली जाते. आपल्यासारखं मॅन्युअली काढलं जात नाही, तर इथे पूर्ण मशिनरीवरती शेती होते. मशिनरीनेच करतात आणि मशिनरीमधूनच काढतात. सो आता ती पूर्ण सगळं सुकून गेलेलं आहे, खरोखर काढलेलं नाही अजून, पण मे बी डायरेक्टली मशिनरीतून एकदमच बाहेर काढतील. आणि तुम्हाला हे पण माहीत नसेल मे बी की मक्याचं उत्पादन करणारा अमेरिका हा जगातला सगळ्यात मोठा देश आहे. सगळ्यात जास्त उत्पादन इथे होतं, त्यामुळे इथे मक्याची शेती भरपूर ठिकाणी बघायला भेटते. सो यांचं लेक पण आहे, तुम्हाला तर तिकडे दिसत असेल. सो इथे ना फार्म रिलेटेड सगळ्या गोष्टी ह्या लोकांनी विकण्यासाठी ठेवलेल्या आहेत. खूप छान वाटलं. लहान मुलांना घेऊन आलं तर त्यांना पण एंटरटेनमेंटसाठी भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. लाकडं पण इथे बघू शकता की म्हणजे फायर ब्रिगेडसाठी लागणारी लाकडं सुद्धा ह्या लोकांना विकत ठेवलेत. हा बघा ह्या साईडचा एंट्रन्स डेकोर असं केलेलं आहे. खूप छान असं रिअल मध्ये बघताना खूप छान सुंदर वाटतंय. समरमध्ये हे फार्म वरून असं दिसतं. हे फार्म खूप म्हणजे खूप मोठं आहे आणि आता सध्या विंटर चालू असल्यामुळे आपण मेन फार्ममध्ये जाऊ शकत नाही. सो त्याचे काही फोटोज आहेत ते मी तर तुमच्यासोबत शेअर करेन. अशा पद्धतीने आम्ही हे सगळं फार्म फिरून बघितलं आहे आणि खूप छान आम्ही टाइम इकडे एन्जॉय पण केला. होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. बाय.